कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज आम्ही नागपूर जिल्ह्यातील सर्व जे वनाधिकार कायद्याअंतर्गत ज्यांना शेतीची जमीन मिळावी यासाठी आम्ही अर्ज सादर केलेले आहेत। गेली कित्येक वर्ष शासनाने ज्या नियमाने आम्हाला वन जमीन आमच्या नावाने केली पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि कागदपत्राचा पुरावा पण केलेला आहे, पण अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आम्हाला तो सातबारा मिळालेला नाही। म्हणून नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण असेल, हिंगणा असेल, पारशिवनी, रामटेक आणि सावनेर प्रकल्पातील हे सर्व शेतकरी आहेत, जबरदस्त धारक आहेत। वनाधिकार कायदा 2006 व त्याच्यामध्ये 2012ला जे संशोधन झालं त्याप्रमाणे आम्हाला वनाधिकार मिळावा, जमिनीचा पट्टा मिळावा याच्यासाठी हे आंदोलन आम्ही संविधान चौकात करीत आहोत। क्रिया आहे, मागण्या पूर्ण कराव्याच लागेल, कारण की या जो केंद्र सरकारने जो कायदा केलेला आहे त्या कायद्याअंतर्गत ही वन जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे आणि ती मिळेलच। आपल्या कलेक्टर कार्यालयाकडून काही दिरंगाई होत आहे, काही कागदपूर्व पत्र काही अपुरे असतील तर त्याची पूर्तता केली जाईल आणि आम्ही करत आहोत। तेव्हा कलेक्टर साहेबांना विनंती करून जे प्रलंबित दावे आहेत ते निकाली काढावे यासाठी आम्ही आंदोलनात इथे ठेवलेलं आहे। या संदर्भामध्ये मी आधीच सांगितलं, हा कायदा केंद्र सरकारचा आहे, मुख्यमंत्र्यांना फक्त इम्प्लिमेंट करायचा आहे। आपल्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या निर्देशात आणून देऊ आम्ही पण की आपल्या जिल्ह्यामध्ये एवढे प्रलंबित दावे आहेत, ते दावे झटपट निकाली निघाले पाहिजेत, असा प्रयत्न शासनाने करावा अशी विनंती आम्ही त्यांना करू।